श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा प्रारंभ। जय गजानन। श्री गणेशाय नमः। जय जय अजिता सर्वेश्वरा। हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा। दीनबंधो पाही माम तुझ्या वशल्या वाचून। अवघेच देवा हे शीन कुडी माझी नसल्या प्राण। कोण विचारी मड्याते सरोवराची दिव्य शोभा। तो यामुळे पद्मनाभा रसभरितातला गाभा। टरफला ते महत्वानी तुझी कृपा त्याच परी। शरणागता ते समर्थ परी पापताप दैन्यवारी। हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन। समर्थ गेले निघून तेने बंकटलाला लागून। हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी। समर्थांचा ध्यास मनी न हाले दृष्टी पासोनी। गजाननाचे रूप ते जिकडे भावे तिकडे भास। हो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास। उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची। वत्स शुद्धी करी साची तैसी बंकटलालाची। स्थिती झाली विबुध हो हे हितगुज सांगावया। जागा नव्हती कोठे तया वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना। ऐशा रीती चित्ती भले विचारांचे काहूर झाले। शेगाव अवघे धुंडाळिले परी न पत्ता लागला। घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती। बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ। चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा। ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज। तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वान। ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोशी। किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांगाधी। चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला। काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान। पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी। बंकटलालचे शेजारी एक होते सदाचारी। घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा। ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत। बंकटलालने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली। ते बोलले बंकटलालाला तुझा वृत्तांत मी ऐकिला। तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी। योग्या वाचुनी ऐशा क्रिया मिळती न कोठे पाहवया। पूर्व सुकृता वाचोनिया होणे न दर्शन अशांचे। तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य। भेटता जे तुझ लागून ने मला ही दर्शना। ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार। बंकटलालाशी तिळभर विसर न पडे तयाचा। गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार। ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे। लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात। ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी। शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी। धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे। बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला। मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे। हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार। त्याशी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला। दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले। मागल्या बाजूस बसलेले व फरसावरी ते दवा। मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून। जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हपापवून। वा चातका ते स्वाती घन वा मोराशी मेघदर्शन। किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहत आनंदे। तैसे उभयंताशी झाले दूर उभे राहिले। विनयाने बोलू लागले काही अनुका खावया। महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आन झुणका भाकरी माळणीच्या सदनातून। बंकटलाले सत्वरी चूनार्धी भाकरी आणून ठेविली हातावरी। या योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ। जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा भरोणी आन पाणी। पितांबर बोले गुरुराया ओढ्याच पाणी अल्पच दया। पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर। इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी। येवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते। मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणितो तुंबा भरून। तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको। नाल्याचेच आन पाणी आत तुंबा बुडवोनी। उगीच ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको। तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर। तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले। तळवेपताचे भिजतील इतकेच तेथे होते जल। करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे। ऐसी झाली आड विहीर चिंतावला पितांबर।
हिया करुणा खेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेत जेत. तो बुडे तेत तेत खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची सात शक्ती संशय ते धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला. त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून फोडून देई मजकारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याग्रांबरी. दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याग्रांबरी. ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी. तया वराड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून. मजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी. मला न त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी. संतुष्ट मी राहत असे ते तुझ्याजवळ होते. म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ताते. करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता एक साचा. श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केला. त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनिक मंडळी निघाली तर. समर्थाशी साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासून मोहीन महाराज झालेले हो. गोविंदबुवा खेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ बदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का? जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे. शब्द छलाशी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागशी. कथेकऱ्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले गरजून अवघ्या बोलिले. तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले चित्ती हर्षा माईना. आपल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपल्या घराशी गजानना हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेमे ऐसे बदले तुझे त्या घेऊन. पित्याची ती मिळाली संमती. बंकटलाल हर्ष अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समयाला दीनपदी असता गेला इकडे बोध सूर्योदयला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराकी घेऊन धेनूस येऊ लागले रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या.
शिव आराधना प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे मनोनी आणिले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येते भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हेन थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातुनी. त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले चढ. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तपकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे अर्जुन यास घालीत नाही अन्न. शिवाय परक्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुका कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्रात ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शैर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांशी. घातले असे अतिहर्षी तोन थाटत वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर मन मानेला इशारिती. कुणी शिके काही लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थाते घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निझास्ते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घरी झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्याशी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी येता सांग करोनी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलाशे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमे करुणी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीनी पाहू लागले तया स्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भात साचा. नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीबर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबीर वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपणाशी. खातो खातो अहिर्निशी ऐसे बोलशी गणप्या. खा हे आता अवघे अन्न अघोऱ्या न करी अवमान. पाहो आले अवघे जन तुझ्या घोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले. पात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर. हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाना अकंठ खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालवायाशी शीघ्राळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया. सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन. होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले लोकांलागी सुचविले. आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा.
नर नारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदनी भजनाची या मिशांनी गणगणगणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला नामरूप कोठून त्याला. नामरूपाचा गलबाला प्रकृतीच्या आश्रयास. असती भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूर वा सिंहस्थी गोदातीर वा कुंभमेळ्यांशी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालच्या घरात लांब लांबून संख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाही. त्याते वनिता शेषही थकून जाईल निसंशया. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगलस्नान कधी हळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाशी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथ